नांदेड जिल्ह्यात सोमवारी अचानकपणे आलेल्या वादळी वारा आणि पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले। वीज यंत्रणाही कोलमडल्याने नांदेड शहरासह मुखेड परिसरात वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झाला होता। या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्य अभियंता आणि त्यांच्या सहकार्याच्या सूचनेप्रमाणे वीज कर्मचाऱ्यांशी शर्थीचे प्रयत्न करीत सुमारे 2 ते 3 दिवसाच्या कालावधीत लागणारे काम कमी काळात पूर्ण करून अल्पावधीतच परिस्थितीत नियंत्रणात आणली। पर्यायाने सायंकाळी 6 वाजता खंडित झालेला वीज पुरवठा रात्री 11:30 वाजेपर्यंत बहुतांश भागामध्ये सुरळीत झाला होता। अचानक झालेल्या वादळी पावसाने घातलेल्या थैमानात अनेक ठिकाणी खंडित झालेली वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरणाला यश आले आहे। वादळी पावसामुळे तुटलेले झाडे हे वीज वाहिन्यावर पडले होते, ते महापालिकेच्या क्रेन आणि व्हॅन या सहयोगाने काढून टाकण्यात आली आहेत। शहरातील 33 kV ची उपकेंद्रे सुरू करण्यात आले आहेत। ज्या ठिकाणी झाडांच्या फांद्या पडलेल्या आहेत तेथील काम युद्धपातळीवर सुरू आहे। नैसर्गिक आपत्तीला सर्वांनाच तोंड द्यावे लागत आहे, पण ग्राहकांनी वीज यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे। वीज कर्मचाऱ्यांनी शर्यतीचे प्रयत्न करीत सुमारे 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागणारे काम कमी कालावधीतच पूर्ण करीत आहेत। पर्यायाने सायंकाळी 6 वाजता खंडित झालेला वीज पुरवठा रात्री 11:30 वाजेपर्यंत बहुतांश भागात सुरळीत झाला आहे। आणि याचबरोबर ॲट द रेट ब्रेकिंग न्यूजचे हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।